धन्यवाद सुभाषजी. शेवटी कुठल्याही कलाकृतीकडे बघण्याचा चित्रकाराचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो हे आपल्याला सुभाष अवचट यांच्या मनोगतामधून पटलं असेल. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध वचन आहे, सब्र का फल मीठा होता है. आपण आतापर्यंत या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि वाट बघितली विनायक दादांच्या भाषणाची आणि म्हणूनच त्या भाषणाचंच एक मीठं फल आपल्याला मिळणार आहे असं मला वाटतं. दादांविषयी जर सांगायचं झालं तर दादा एक रसिकाग्रणी असं व्यक्तिमत्व आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. मराठी साहित्य परिषद नाशिक शाखेचे दादा अध्यक्ष आहेत. शेरो शायरी कविता याची प्रचंड आवड आहे दादांना आणि कविता आणि शेरो शायरी यांच्या ओठांवरती आहेत. नाशिकच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांची गेले लिहायचे राहुनी ही लेखमाला खूप लोकप्रिय झाली होती आणि त्या आठवणी एका वेगळ्या आपल्या वातावरणामध्ये आपल्याला सगळ्यांना वाचकांना घेऊन जायच्या. तेव्हा मी आता विनायक दादांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे बोलवणार आहे. तत्पूर्वी आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गुडवे यांना मी विनंती करतो त्यांनी दादांचं इथे स्वागत करावं. नाशिक हे कायम प्रसिद्धीच्या झोतातलं गाव आहे आणि इथला प्रगतीचा आलेख हा सतत उंचावणार आहे. हे एक वर्धिष्णू गाव आहे. पुराण काळात होतं, इतिहास काळात होतं, वर्तमानात आहे आणि भविष्यातही राहील असं आहे. आणि या आलेखाला कारणीभूत ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, वास्तू आहे, इथली कला आहे, शेती आहे. आणि आपण आर्किटेक्चर बाबतीत जर पाहायला गेलं तर नाशकात पुराण काळातल्या गुहा आहेत, इतिहास काळातले किल्ले आहेत, ते शिवशाहीतले किल्ले आहेत, पेशवाईतले वाडे आहेत आणि लोकशाहीतलं आर्किटेक्ट आहे. असं हे सगळं नाशिक आहे. आणि ज्यावेळी या गावातला एखादा लोकल टॅलेंट आपण ज्यांना म्हणतो की संजय पाटलांनी स्वतःच सांगितलं की मी इथे आलो, मार्क कमी होते, मुंबईला प्रवेश नव्हता म्हणून ते इथं आले. आणि एखादं लोकल टॅलेंट ज्यावेळी ग्लोबल होतं त्याचा आनंद जो असतो तो आज नाशिककरांना झाला. संजय पाटलांना मी ते विद्यार्थी दशेत असल्यापासून ओळखतो. त्यांचे वडील मित्र होते माझे आणि मी त्यांना आर्किटेक्ट म्हणून पाहिलेलं आहे, विद्यार्थी म्हणून पाहिलेलं आहे. आणि त्यांचा एक एक गुण मला असं लक्षात आलं. आणि आर्किटेक्ट म्हणून मला जर काही जाणवलं असेल तर ते क्लायंटचं सगळं ऐकत नाहीत. त्यांच्यातला सगळ्यात मोठा गुण आहे. बऱ्याच लोकांना ते आवडतही नाही, कारण वास्तू ही आपली आयुष्यात एकदाच होते आणि ती होत असताना आपल्या मनात एवढ्या कल्पना असतात की काय विचारत नाही. बाण खाल्लेल्या माणसा इतक्या कल्पना असतात आपल्याला. आणि मग कोणाला तरी ते बेडरूम किलवरच्या आकाराचं वाटतं, कोणाला तरी डायनिंग बदामाच्या आकाराचं असावं असं वाटतं, स्वयंपाकघरात स्विमिंग पूल असावं असं वाटतं. काय कोणाला वाटेल असं सांगता येत नाही. आणि आर्किटेक्ट जे असतात ते साधारण क्लायंटच्या छंदाने चालतात. परंतु हे आर्किटेक्ट असे की सांगतात नाही तुम्हाला हे मी अजिबात करणार नाही. आणि एवढ्या थाटात ते सांगू शकतात की एक तर त्यांची सिनियरिटी असावी किंवा त्यांच्या आडनावाचा परिणाम असावा. क्लायंटला एवढं ठणकावून पाटल्याशिवाय कोण सांगणार. नाही, मला माझ्या घराच्या बाबतीत ते असंच झालं. मी काय म्हटलं की ते म्हणायचे फुली मारायचे. मी म्हटलं यांच्यापेक्षा कोणीतरी दुसरा शोधला असता तर बरं झालं असतं. पण घर पूर्ण झाल्यावर असं वाटायला लागले की हे होते हेच बरं.
कारण असं आहे की घरं कितीही देखणी असली तरी ती उपयुक्त असली पाहिजे. कारण देखणेपणा बाहेरनं माणूस पाहतो, तो त्याचा आनंदही घेतो. कला म्हणून ते जरी चांगलं असलं तरी तो, कारण यांनी त्याला नेस्टिंग म्हटलेले. नेस्टिंग म्हणजे खोपा, घोसला, नेस्ट. आणि त्या राहणाऱ्या चिमण्या पाखरांना जिथं आरामदायी वाटेल ते खरं नेस्ट. आणि संजय पाटलांनी जे हजारो खोपे तयार केले त्याच्यापैकी एका खोप्यात राहणारा मी क्लायंट आहे आणि मी सुखात आहे. आर्किटेक्टना सगळ्या जगाने चांगलं म्हणून वाईट म्हणून, पण कारण असं जग आहे ते सगळं म्हणणार. मला आठवतं की एक कथा अशी आहे की बर्नार्ड शॉचं एक नाटक होतं आणि ते एका त्याच्या क्रिटिकला घेऊन गेले नाटक पाहायला. एक अंक संपल्यानंतर तो क्रिटिक त्यांना म्हणाला पडदा पडल्यावर, अगदी फालतू आणि बंडल नाटक आहे. बर्नार्ड शॉ असं म्हणाले की आय ॲग्री, माझंही हेच मत आहे, पण लुक ॲट देम. प्रेक्षकांकडे पहा, सगळा हॉल खुश आहे. तसं तुमचे क्रिटिक काय म्हणतात, तुमचं शास्त्र काय म्हणतं, जग काय म्हणतं, आर्किटेक्ट म्हणून तुमचा क्रमांक कितवा येतो, याच्यापेक्षा तुमच्या घरातली सुखी माणसं हा खरा तुमचा ठेवा आहे. बरं वाटतं की नाशिक काळाबरोबर बदलतंय. कारण ज्या भारतातली अनेक गावं आपण अशी बघतो की ज्यांची वैभवाला आली, वैभव गेलं, लयाला गेलं, परंतु नाशिकचं वैभव सतत होतं, ते वाढतंय. आणि त्याला कारणीभूत इथल्या ज्या व्यक्ती आहेत त्याची इतिहास ज्यावेळी यादी करेल त्या यादीमध्ये आर्किटेक्ट संजय पाटलांचं एक नाव असेल. शुभेच्छा देतो. खूप घोसले, खूप नेस्ट, खूप खूपे असेच करा. नाशिककरांना निवांत राहू द्या एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. आभार प्रदर्शनासाठी आर्किटेक्ट अनघा पाटील हिला मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. अनघा, आर्किटेक्ट अनघा, लंडनमधून हाऊसिंग अँड अर्बॅनिझम या विषयात तिने मास्टर डिग्री मिळवली आहे. एनवायन प्लॅनर्समध्ये तिचा मोलाचा सहभाग आहे आणि सरांच्या पावलांवर पाऊल ठेवून पर्यावरण व आर्किटेक्चर या क्षेत्रात तिची यशस्वी वाटचाल चालू आहे. ओव्हर टू यू अनघा. मोनालिसा, माफ करा, मी मराठीतून नाही इंग्लिशमधून बोलणार आहे. हॅलो एव्हरीवन, अ व्हेरी गुड इव्हनिंग. Honorary dignitaries, guests, friends and family, this has been a truly memorable evening and I think this is a great responsibility bestowed on me to appreciate and express gratitude to everyone involved with this book and event. This is indeed a very special occasion for me, not only because it's my father's book launch, but also because it's happening in Nashik, our native city, and in the presence of all our very own Nashikites, and on the grounds where I was schooled and nurtured for 13 long years. That is from Shea Academy. Our chief guest for today, Mr. Vinayak Dada Patil, artist Subhash Outsat. Thank you for gracing this occasion. Your presence today means a lot to architect Sanjay Patil and all of us. We missed our architect Habib Khan, but he was with us in spirit. We thank him for the video, his kind words and poem, which he sent us all the way from London. Architect Sanjay Patil would not have been what he is today without the blessings of his gurus and teachers right from the school to college to till date. And also all the master architects and friends who have inspired him throughout. His dream would not have been possible without his clients who have become his lifetime friends today.
consultants, contractors, supervisors, plumbers, painters, and all those in the construction industry who have and will keep making his dreams come to reality. As we have successful books, as we all know, successful books and events don't just happen. It is entirely due to the efforts and hard work of quite a number of people. They all deserve our heartiest congratulations. So congratulations to the team. Minaz Ansari, the author, and Ritu Sharma. Minaz Ansari, the author, and Ritu Sharma, the editor, thank you for pushing the idea of the book and to set the ball rolling. A big thank you to our publishers, BNCA Publication Cell and Super Book House, and the distributors for taking the book to the masses. Our graphic designers for the book layout, Jaidev Ranade, Design and Work Technologies Private Limited, Pune, Prashant Zadav, Blue Sky Communications, Mumbai, and Shrikant and Dipali Nagre, Midas Touch, Nasik. Our photographers, Hemant Patil, architect Atul Kanetkar, architect Samruddha Mobil, Sudhir Shingne, and Milind Deshmukh for this profile photograph. Our illustrator, architect Udhay Ahire. I would also like to express gratitude to senior architect B.V. Doshi for his feedback and guidance, Mr. Anand Mahindra for his article and constant support and cooperation, Architect Christopher Benenzer for his foreword and his persistent encouragement and follow-up of the book right from the beginning. Aniv Ansari, Ira Demodova, alias Indira Barve, and Sneha Patil, my sister, for their valuable suggestions. Architect Yashwant Pitkar for all his help. Architect Dr. Anurag Kashyap, Architect Mahesh Bangad, and Architect Kiran Rajwade for their valuable contribution. Aniket Kulkarni, Harshjeet Saman, Pooja Khairnar, Ojashri Sada, Ritika Uttam Chandani, and the whole of Environment Planners family for bringing this book together, and many more whose name may not have been mentioned. The young and dynamic Yogesh Govardhane, Prateek Padhe, and team, thank you for the short movie. We appreciate your dedication and diligent efforts. We are thankful to Pravishi Academy, Mr. Ratan Lath and Mrs. Sharvari Lath for this wonderful venue. I'm sure we would not have found any better place for this occasion, which would have given us such a homely treatment. I would also like to appreciate their flawless management, the technical, organizing, and menial staff. This event would not have been possible without the support, efforts, and impeccable organization of Indian Institute of Interior Designers IIID, Indian Institute of Architects IIA, Architects and Engineers Association A&E. Just to name a few of them, Architect Hemant Dugar, Akash Kadam, Jitubhai Patavia, Rakesh Loya, Tarannum Kadri, Pradeep Kare, Sachin Gurve, Chinmay Dhamne, Charu Datt Nerkar, Yogesh Kasar Patil, and many more. Once again, we are grateful to Mr. Ratan Lath and Mrs. Sharvari Lath. With Architect Shahrukh Patel, the Managing Director of Puffs and Rolls, their chefs and staff for the delicious food that is awaiting us downstairs in the quadrangle. We thank Dr. Milind Saudagar, Mrs. Smita Saudagar, and Puffs and Rolls team for the beautiful cake. Buddha Halwai, Mr. Dilip Wagh and Lalit Wagh and their family for their specialty pedas. Papaya Nursery for the plants and the mementos. Bachubai for the stage chairs. Madhuri Mate for the recycled cloth bags. Mr. Divre for the book wrapping. Mr. Abhijit Chande for the media coordination. Masters of the ceremony, Mona Lisa Kachure and Mr. Shyam Padekar. Last but not least, a heartfelt thanks to my mother, Vijaya Patil,
who has been a strong support, a backbone to his life and career. My sister Sneha, who is always ready with her constructive ideas. My grandparents Suman and late mother of Patil, without whom he wouldn't be here, of course. My cousins Uma for the mesmerizing dance, sorry for that Uma, as well as Rutul Patil for making us look reasonably presentable with her couture skills, and all my uncles, aunts, friends, and all those present here. I request you all to please join me in giving a big round of applause to all those who have made this book happen, those who have made this event happen, and all of you who have made this day happen. Thank you. We conclude this event. प्रवेश अकॅडमीच्या क्वाड्रँगलमध्ये खाली छोटासा केक कटिंग सेरेमनी आहे. सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा व आपले काही फ्रेंड्स आणि वेल